नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील आटाळा येथे गोदावरी नदीपात्रातून तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन 30 ब्रास रेती साठा जप्त केला असून तेथील साधन सामग्री नष्ट करत अज्ञात वाळू माफियांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। आटाळा गोदावरी नदीपात्रातून आटाळा गावातील आणि उमरी येथील पुढाऱ्यांच्या मर्जीतील काही वाळू माफियांनी मागील काही महिन्यापासून अवैध वाळू उपसा करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता। या प्रकरणी अनेकदा वर्तमानपत्रात आणि चॅनलवरून बातम्या प्रसारित झाल्या, मात्र येथील वाळू उपसा थांबत नव्हता। मात्र काही जागरूक नागरिकांचा रेटा सुरू असल्यामुळे तलाठी जगन्नाथ वारकरे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी सायंकाळी ज्या मोक्यावर जाऊन 30 ब्रास वाळू साठा ज्याची किंमत 1,20,000 रुपये आहे तो जप्त केलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मठपती हे करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड।